वांग्याच्या झाडाविषयी आपण माहिती पाहतोय। इथे फळांच्या कॅरेटमध्ये मी इथे वांग्याचं झाड लावलेलं आहे आणि एका कॅरेटमध्ये मी इथे फक्त 2 प्लांट लावलेले आहेत वांग्याचे। याची ग्रोथ तुम्ही इथे बघू शकता। कॅरेटमध्ये माती भरत असताना मी इथे माती घेतलेली आहे, मातीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे आणि किचन वेस्ट फळांच्या साली, भाज्यांच्या साली निघालेल्या असतात त्या सगळ्या याच्या आतमध्ये मी वापरलेल्या आहेत आणि शेणखत वापरलेलं आहे आणि अधूनमधून मी याला गोरीची राख घालत असते, त्याच्यामुळे वांग्याच्या झाडाची ग्रोथ खूप छान होते। इथे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने राख द्यायची। महिन्यातून एकदा किंवा दोनदा आपण अगदी थोडी थोडी राख झाडाच्या मुळाशी द्यायची किंवा लिक्विडमध्येही आपण पाण्यामध्ये मिक्स करून देऊ शकतो। इथे हे 2 झाडं लावलेली आहेत मी आणि आता याला फ्लावरिंग आलेलं आहे आणि वांगी पण धरायला सुरुवात झालेली आहे आणि वांग्याच्या झाडांची वेळोवेळी कटिंग करत जायची। आपल्याला अशी पिवळी पडलेली पानं कट करून टाकायची, काढून टाकायची म्हणजे झाड। आता इथे मी पिवळी झालेली पानं वांग्याची काढून टाकत आहे आणि जेव्हा फ्लावर यायला सुरुवात होते वांग्याच्या झाडाला त्यावेळेस आपल्याला याला कमीत कमी पाणी द्यायचं आहे, वारंवार पाणी द्यायचं नाही। झाडाच्या आतमधली माती ही भुसभुशीत आणि कोरडी असली पाहिजे, त्याच्यामुळे पटापट वांगी धरायला सुरुवात होते आणि भरपूर पाणी दिलं की फुलं गळून पडतात आणि वांगी धरायला वेळ लागतो। इथे तुम्ही बघू शकता किती छान वांगी धरलेली आहेत आणि आता हे पहिलेच फ्रूट आलेले आहेत या झाडाला। आता सुरुवात झालेली आहे, 3 ते 4 महिन्याचे माझे ही झाडं आहेत आणि या झाडांना मी अधूनमधून शेणखत पण देत असते आणि सगळ्यात जास्त वांग्याच्या झाडाला फायदेशीर आपल्याला राख असते। गोरीच्या राखीमुळे याला पटापट वांगी यायला सुरुवात होते आणि अधूनमधून झाडाच्या मुळाशी आपल्याला जमीन कोरडी ठेवायची आहे आणि खालीवर करत राहायची, जेणेकरून सूर्यप्रकाश आणि शुद्ध हवा त्या झाडाच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचेल। आता आपण ही राख अशी झाडाच्या मुळाशी पण घालू शकतो कोरडी। याच्यामुळे हळूहळू झाडांवर आपला या राखीचा परिणाम दिसून येईल। आता मी इथे जर आपल्याला अशी कोरडी घालायची नसेल तर आपण पाण्यामध्ये मिक्स करून पण घालू शकतो। इथे मी 3 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ही 2 ते 3 चमचे राख घालत आहे। गोरीपासून ही राख बनवून ठेवलेली आहे मी आणि मिरचीच्या झाडांना, वांग्याच्या झाडांना, टोमॅटोच्या झाडांना या राखीपासून खूप चांगला फायदा होतो आणि ही पाण्यामध्ये मिक्स करायची आणि झाडाच्या मुळांना द्यायचं हे पाणी। त्याच्यामुळे चांगली वाढ आपल्या झाडांची होते आणि आलेली फळं गळून पडत नाही आणि याच्यातलं अर्ध पाणी मी दोन्ही झाडांना थोडं थोडं करत घालणार आहे आणि कीड लागलेली पानं वेळच्या वेळी काढत जायची, सुकलेली पिवळी पडलेली पानं काढून टाकायची आणि आता इथे मी झाडाच्या मुळाशी एक भांडं भरून हे राख मिक्स केलेलं पाणी मी घालून घेत आहे। याच्यापासून छान आपल्या झाडाला पोषक तत्व मिळते आणि झाडाची ग्रोथ चांगली होते, कुठल्याही किडीचा प्रादुर्भाव त्याच्यावरती होत नाही आणि हे अशा पद्धतीचं लिक्विड आपण सगळ्या फ्रूटच्या झाडांना, फुलझाडांना पण वापरू शकतो। इथे मी 2-2 भांडं भरून पाणी घातलेलं आहे। एक ग्लास राख मिक्स केलेलं पाणी मी वांग्याच्या झाडाला घातलेलं आहे आणि खूप छान ग्रोथ या वांग्याच्या झाडांची होते। फार केअर आपल्याला वांग्याच्या झाडाची घ्यावी लागत नाही, पण अधूनमधून शेणखत आणि गोरीपासून बनवलेली राख नक्कीच आपल्याला या प्लांटला घालावी लागते। खूप छान ग्रोथ झाडाची होते आणि भरपूर आपल्याला फळं मिळतात, फुलं मिळतात।
आता इथे मी टबमध्ये शेणखत माती घातलेली आहे आणि अगदी थोडंसं कोकोपीट घातलेलं होतं मी आणि याच्यामध्ये वांग्याची नवीन रोपं तयार केलेली आहे आणि हे हायब्रिड बियाणं आहे आणि हे कुठल्याही फर्टिलायझरच्या दुकानामध्ये मिळतं. आता 15 ते 20 दिवसानंतर याची ग्रोथ एवढी झालेली आहे आणि इथे छोटी छोटी रोपं टोमॅटो आणि वांग्याची मी नवीन तयार केलेली आहे आणि ही वांग्याची रोपांना जास्त पाणी आपल्याला घालावं लागत नाही, त्याच्यामुळे ती अर्धी तुटून जातात. नाजूक असते याचं रोप, त्याच्यामुळे पाणी घालताना अगदी थोडं थोडं स्प्रेनी पाणी आपल्याला घालावं लागतं आणि ही थोडी मोठी झाली की मग मी याला वेगळ्या पॉटमध्ये ट्रान्सफर करणार आहे. आधी सुरुवातीला वांग्याचं असं छोटं छोटं रोप तयार करायचं आणि नंतर आपल्याला मोठ्या पॉटमध्ये याला शिफ्ट करायचं आहे आणि 1 ते 2च रोपं आपल्याला मोठ्यात मोठ्या पॉटमध्ये लावायचं आहे. त्याच्यापासून मोठी वांग्याची झाडं आपण तयार करू शकतो आणि ती वांग्याची झाडं वर्ष 2 वर्ष आपल्याला फळं देतात आणि भरपूर दिवस चांगली राहते वांग्याच्या झाडाची जर आपण केअर घेतली तर.